आणि प्रत्येक ड्रेसला जर 2 धावांची पेनल्टी असती तर कमीत कमी 22 धावांची पेनल्टी असती मराठी वडवलीला. 2 धावांची पेनल्टी असेल. दरम्यान विजयी संघाची मॅन ऑफ द मॅच धुळेवाडी संघाचा आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय धुळेवाडी संघाचा पियुष. वळूया मैदानाकडे. चालू असलेला सामना वडवली विपक्ष कशेळे. वडवली संघाने टॉस विन करून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आव्हान केले ते कशेळे संघाला. बॉलिंग मारवरती सज्ज कल्पेश. कशेळे संघाकडून ओपनिंगची जोडी संजू आणि त्यात समवेत साथ देतील संचित. पहिला चेंडू हलक्या गतीने प्रहार केला चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरा चेंडू सुद्धा त्याच गतीने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नांवरती मिळते ती एक धाव. उंचावून ठोळवलेला चेंडू आणि चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या 5. 3 चेंडूंची समाप्ती आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमधील उर्वरित 3 चेंडू शिल्लक.
निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला वडवली संघाकडून. कल्पेश या गोलंदाजाची. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो गोलंदाज कल्पेश. थांबवलंय त्या कशाळे संघाच्या फलंदाज संचितला. या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच गतीने खेळण्याचा प्रयत्नांच्या अखेर 1 धाव धावफलकावर. 1 धावाच्या उर्वरित धावफलकावर धावा लागल्या त्या 6. वडवली संघाकडून गोलंदाज विशालच्या पहिल्या चेंडूवरती संचितला माघारी परतवलंय. संचितची जागा घेण्यासाठी आदित्य. दुसरा चेंडू. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आदित्य. अगदी नौका फलंदाज कशाळे संघाकडून. दुसरा चेंडू. हलक्या गतीने टाकलंय चेंडूला आणि निर्धाव चेंडू. आपल्या परिसरातील एक चांगलं व्यक्तिमत्व बाळादादा बोराडे दादांचं सहर्ष स्वागत. आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बाळादादा बोराडे यांना विनंती असेल आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अगदी उंचावर गेलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही चूक होणार नाही.
माघारी परतावं लागेल ते आदित्यला. तीन चेंडू खेळून कोणती धाव न देता आदित्य माघारी परततोय. टोटल या ओव्हरचे 4 चेंडू धावफलकावर लागलेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. आदित्यची जागा घेण्यासाठी कशेळे संघाकडून फलंदाज किरण. अजूनही विशालचे 2 चेंडू शिल्लक असतील किरणसाठी. चेंडूने गतीसोबत उंची सुद्धा गाठली. त्या उंचीच्या जोरावर बॅट्समनला काही हालचाल करण्यापासून थांबवलं आणि त्या अखेर 5व्या बॉलवर धावफलकावर धावा आल्यात त्या 1. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचणार. क्षेत्ररक्षण पोहोचणे अखेर 1 धाव. 1 धावाच्या अखेर दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 8. 2 बाद 8. वडवली संघाकडून गोलंदाज हर्षल. हर्षलच्या पहिल्याच चेंडूवरती धावा आल्या त्या 2. दोन ओव्हरमध्ये 3 चेंडू खेळाची संधी मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये पदार्पण झालं ते संजू दादाचं आणि त्यानंतर हळूहळू गतीने धावफलकावर धावा रचत असताना आपल्या कशेळे संघासाठी संजू दादा धावफलकावर धावा लागल्यात त्या 12. निर्धाव चेंडू उंचावर गेलेला चेंडू. कोणतेही चुकी होणार नाही. धावा येतील त्या 6. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक. धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 बाद 18. पुढचा चेंडू
हलक्या हाताने प्रहार केले चेंडूवरती. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते कशाळे संघाला. एका धावाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या 19. अजूनही उर्वरित एक चेंडू शिल्लक. नक्कीच स्वेर मारा. पंच वळून पंचांचा इशारा येतोय तो वाईट. पुन्हा एकदा दिशाहीन होतोय गोलंदाज आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. लगातार 2 चेंडू वाईट. धावफलकावर धावा लागल्यात त्या 21. अजूनही उर्वरित एक चेंडू शिल्लक. किरण विपक्ष हर्षल. जोरदार अपील करण्यात आली होती मात्र पंच तटस्थ. बाईकच्या स्वरूपात धावेत ती 1. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 बाद 22. अजूनही एका ओव्हरचा खेळ शिल्लक. शेवटचा षटक घेऊन येतोय वडवली संघाकडून रॉनी दादा. पहिला चेंडू हवेमध्ये. चेंडू कोणतीही चुकी होणार नाही. पहिल्याच चेंडूवरती बाद केलंय ते किरण या फलंदाजाला. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. प्रजय हा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. किरणची जागा घेण्यासाठी कशेळे संघाकडून मृणाल कुणाल. पुढचा चेंडू नौका फलंदाज कुणाल. प्रयत्न चांगला होता परंतु बॅटीचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. माघारी परतावं लागेल ते कुणालला. कुणालची जागा घेण्यासाठी कशेळे संघाकडून प्रथमेश. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक.
शेवटचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय आपल्याला वडवली संघाकडून रॉनी. कशाळे संघाकडून प्रथमेश. स्क्वेअर मारा करतोय, पंचांचा इशारा. स्क्वेअर +1 विकेट. रनआउटच्या स्वरूपात प्रथमेशला माघारी पाठवतोय. कशाळे संघाचा फलंदाज संजू. मोठा फटका खेळण्याची तयारीत गेलेले, परंतु फटका फसला. एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. धावफलकावर धावा लागल्या त्या 24. पुढचा चेंडू निर्धाव. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. विकेट. चांगला असं षटक हाताळताना रॉनी दादा. 3 विकेट. 3 विकेट 2 धावा आपल्या बॉलिंग मधून देताना. नक्कीच कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग कशाळे संघाकडून सर्व खेळाडू ड्रेसिंग मध्ये दिसत आहेत आणि मराठे वडवली संघाला
2 धावांसाठी पॅनलाइज केलंय ते आयोजकाकडून. नक्कीच धावफलकावर धावा लागल्या होत्या 24. पॅनल्टीच्या 2 धावा, धावफलकावर धावा लागल्या 26. 27चं आव्हान असेल ते वडवली संघाला. वडवली संघाकडून मैदानात रवाना झालेली पहिली जोडी हर्षल, त्यांच्या समवेत राहतील ते विशाल. कशेळे संघाकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संजय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज कशेळे संघाकडून. नक्कीच बक्षीस येते ते विकेट हॅट्रिक साठी बाळादादा बोराडे याचकडून. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय संजय या गोलंदाजाला. चला विलंब नको, पंच त्वरित सामना चालू करा. वडवली संघाकडून हर्षल. विकेट हॅट्रिक साठी बाळादादा बोराडे यांच्याकडून 500 रुपये. तसेच जर मिडन ओव्हर टाकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू कशेळे संघाकडून संजय. हर्षल साठी पहिला चेंडू, चेंडूवरती घणागती प्रहार केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार. पुढचा चेंडू हर्षल साठी. नक्कीच चेंडूला वेग कमी, परंतु बॅट मधून निघाल्यानंतर वेगवान झालाय तो चेंडू आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. दणदणीत झणझणीत. रामदेव बाबा पतंजली. षटकार.
पुढचा चेंडू कट केलाय चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 12. पुढचा चेंडू हर्षल साठी. पुन्हा एकदा त्याच गतीने त्याच दिशेने तोच टप्पा तसंच बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय तो संजय या गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर त्याच दिशेने आणि तोच चेंडू निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर कंटिन्यू 3 बॉल निर्धाव टाकत कमबॅक केलं ते कशाले संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हाताळलेला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगलाच कमबॅक केलं ते संजय या गोलंदाजाने कशाले संघासाठी. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आल्यानंतर कुठेतरी मॅचची दिशा भरकटत असताना पुन्हा एकदा चालू स्थितीमध्ये थांबून ठेवले ते फलंदाजांना कशाले संघाचा गोलंदाज संजय. बघूया पुढचे षटक हाताळण्यासाठी कशाले संघाकडून एकदम कमी वयाचा गोलंदाज कुणाल. उंचावरून टोळवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी होणार नाही. माघारी परतावं लागेल ते वडवली संघाचा फलंदाज विशाल. पहिल्या षटकामध्ये कोणताही चेंडू त्यांना खेळायला मिळाला नाही. दुसऱ्या चेंडूमध्ये त्यांना आमंत्रण केलं होतं, मात्र त्या आमंत्रणाचा पुरेपूर उपयोग करून घेता आला नाही आणि कशळे संघाचा कुणाल या गोलंदाजाने माघारी पाठवलंय पहिल्याच चेंडूवरती विशाल या फलंदाजाला. विशालची जागा घेण्यासाठी वडवली संघाकडून रॉनी. पुढचा चेंडू गोलंदाज कुणाल सज्ज. बघूया आणि एकदम हलक्या गतीने आतमध्ये ढकलले चेंडूला आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगलाच कमबॅक करून देतोय तो आपल्या संघासाठी कशळे संघाचा कुणाल. एकदम हलक्या गतीने पुश केलंय चेंडूला आणि दुसऱ्या षटकाचे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 13. चांगला असा प्रयत्न, स्वतःच पकडलाय चेंडूला, कोणतीही धाव येणार नाही
चार चेंडू 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 13. अजूनही 14 धावांची आवश्यकता वडवली संघाला. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला कशेळे संघाकडून. क्षेत्ररक्षणही तेवढंच तैनात केलंय मैदानामध्ये. कोणत्याही चेंडूवरती कोणतीही चुकी होताना दिसत नाहीये कशेळे संघाकडून. चांगलासा कमबॅक करताय आपल्या संघासाठी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट टिपल्यात या गोलंदाजाने आणि एकच धाव दिली ती वडवली संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा आलत्या त्या 12. त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये कुणालने तितकंच कमबॅक करत 2 विकेट टिपत एकच धाव दिली. धावफलकावर धावा लागल्या त्या 13. हर्षलची जागा घेण्यासाठी वडवली संघाकडून प्रजय. एकदम हवेचा वेग. वेगाच्या उलट्या दिशेने चेंडू टाकतोय तो गोलंदाज कुणाल. चांगला असं षटक हाताळलंय आपल्या संघासाठी. एकदम कौतुकास्पद. जेवढी स्तुती करू तेवढी कमीच. आपल्या संघासाठी चांगला असं योगदान देतोय तो कुणाल. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 13. अजूनही 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल वडवली संघाला. हवा मात्र इथे थांबत नाही, मात्र खेळ सुद्धा थांबत नाही. हवेच्या वेगाने खेळ चाललाय तो. सोमजाई माता क्रिकेट संघ टेंभरे आयोजित सोमजाई माता चषक सुजल गोलंदाजी मार्क वरती. कशेळे संघाकडून अगदी नौखे गोलंदाज नौखे फलंदाज आज आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज सुजल. पहिला चेंडू निर्धाव. अजूनही 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला हाताळलाय. दोन धावा आल्या त्या या चेंडूवरती. पुढचा चेंडू पंच आमच्याकडे वळून दिशा दाखवतात. स्क्वेअर चेंडू असेल हा. धावफलकावर धावेची वाढ. धावफलकावर धावा लागल्यात त्या 16. अजूनही 11 धावसंख्येची आवश्यकता वडवली संघाला. 10 चेंडू 11 धावा. सुजल नक्कीच फलंदाज तितकाच मागडा ठरतोय तो सुजल साठी. आणि येतोय तो षटकार. षटकारांच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या 22. अजूनही 5 धावांची आवश्यकता. चालू षटकातले 3 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही चालू षटकातले 3 चेंडू उर्वरित शिल्लक.
पुढचा चेंडू त्याच गतीने चेंडू टाकला आणि त्याच दिशेने चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा दणदणीत झणझणीत विजयाच्या दिशेने वळवणारा रामदेव बाबा पतंजली षटकार. विजयी संघ होतोय तो वडवली. दोन्ही संघांचे खूप खूप कौतुक. चालू असलेल्या सामन्याचा सामनावीरचा किताब जातोय तो आपल्या बॅट मधून कमाल करून 15 धावा धावपलकावर दिल्या आणि वर षटक हाताळत असताना 3 विकेट टिपल्या तो वडवली संघाचा रॉनी. दादाला विनंती असेल आपलं मॅन ऑफ द मॅचचं किताब घेऊन जायचंय.